भावांनो, आज मी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. आज मी तुम्हाला आईविषयी, माझ्या आयुष्यावर आईचे किती उपकार आहे, त्याविषयी मी तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ मी जो बनवलेला आहे, लई मेहनतीने बनवला आहे. तुम्ही मला माझे व्हिडिओ पूर्ण पाहिलेले मला माहीत आहे भावांनो. आज मी तुम्हाला आईविषयी, जी आई असते ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. कारण आपल्या आयुष्यात सगळ्यात जर मोठा उपकार असेल किंवा जास्त आपल्या डोक्यावर राहत असेल, तर ती म्हणजे आपली आई. कारण आपली आई आपल्याला आयुष्य जगायचं कसं आणि आयुष्यात पुढे जायचं कसं हे शिकवणारी म्हणजे आपले आई-वडील असतात. आई-वडील जे असतात ते आपल्याला प्रत्येक वाईट गोष्टीतून चांगली गोष्टीकडे कसं जाता येईल हे शिकवणारे म्हणजे आपले आई-वडील. कारण आपले आई-वडील आपल्या आयुष्यात सगळ्यात देवापेक्षा कमी नसतात. कारण की ते आपल्याला प्रत्येक वळणावर खंबीरपणे किंवा आपल्याला कसं आयुष्य जगावं हे शिकवणारे म्हणजे आपले आई-वडील असतात. आपले आई-वडील आणि माझ्या आयुष्यातील जर म्हटलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे आई-वडील. कारण मला अशी परिस्थिती असल्यावर मला सांभाळ करणारे किंवा मला कसं सांभाळ करावा हे करणारे म्हणजे माझे आई-वडील. कारण माझी अशी परिस्थिती असल्यावर ते मला लहान मुलासारखं सांभाळतात किंवा मला कसं आयुष्य जगता यावं हे शिकवणारे म्हणजे माझे आई-वडील. कारण मी प्रत्येक गोष्टीमध्ये खंबीरपणे साथ देणार माझ्या लहान मुलासारखे किंवा मला प्रत्येक गोष्टीमध्ये खंबीरपणे साथ देणारे, मला सांभाळ करणारे किंवा माझ्या अंघोळीपासून तर मला दुकानापर्यंत पोहोचवणारे म्हणजे माझे आई-वडील. माझी अशी परिस्थिती असल्यावर ते मला लहान मुलासारखं सांभाळ करणारे आणि मला प्रत्येक गोष्टीवर मला आणून देणारे किंवा मला उचलून सायकलवर बसवून देणारे, मला अंघोळीपासून तर मला वॉशरूमपर्यंत जे काही सांभाळ करणारी ती म्हणजे माझी आई. कारण की आई मला प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मला कसं आयुष्य जगावं हे शिकवणारी माझी आई. कारण की अशी परिस्थिती असल्यावर देखील माझी आई मला नेहमी सांगत असते, की आपली जी परिस्थिती आहे ती नेहमी बदलत असते. कारण की आपल्याला आयुष्यात देवाने जर पाठवलेलं आहे, तर ते काही ना काही कारणानेच पाठवलं असेल. कारण की प्रत्येकाला देवाने काही ना काही नवीन-नवीन दिलेलं असतं, की ते आपल्याला लोकांपर्यंत दाखवता यावं हेच आपल्याला जमलं पाहिजे. आणि आई म्हटल्यावरती आई मला प्रत्येक दुकानापर्यंत पोहोचवण्याला किंवा मला अंघोळीपासून तर मला व्हिडिओ बनवण्यापर्यंत मला प्रत्येक गोष्टीमध्ये खंबीरपणे साथ देणारी म्हणजे माझी आई, भावांनो. कारण की आई जी असते ती आपल्यासाठी आणि माझ्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं गेलं तर म्हणजे माझी आई. कारण की मला खंबीरपणे आणि मला आयुष्य कसं जगता यावं आणि मला किती जरी संकट आले तरी आई नेहमी सांगत असते, की "बेटा, जे संकट असतं ते नेहमी नसतं." कारण की संकट जे असतं ते आज ना उद्या निघून जात असतं. पण जे आपल्याला केलेली मेहनत आणि जे काही आपण मेहनत असते ती आपल्याला नेहमी एक ना एक दिवस यशस्वी बनवते. कारण की आपल्यामध्ये केलेली जी हिंमत असते किंवा जे काही करतोय त्याच्यात आपल्याला यश मिळेल. कारण आपण जर मेहनत इमानदारीने किंवा प्रयत्नाने केली तर आपल्याला एक ना एक दिवस यश नक्की मिळतं भावांनो. कारण की तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भावांनो. जय श्रीराम.